भाग्य ज्याचे परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा विभाग विलसे मानदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आज नवीन दशकाला प्रारंभ. 6व्या दशकाचं नाव आहे देवशोधन. तर समर्थ आपल्याला देव शोधायला सांगणार आहे की जो आपल्यामध्येच आहे, सर्वांमध्ये आहे. आपल्यामधला देव शोधणं ही आपली नरदेहाची विशेष खासियत आहे. अन्य कोणाला हे जमणार नाही, पण नरदेह घेतलेल्यांना हे जमेल, म्हणून आपल्याला ते देव शोधायला सांगणार आहे. खरं तर 4थ्या दशकाचा आपण अभ्यास केला नवविधा भक्तीचा, तेव्हा आत्मनिवेदन भक्ती बघितली. त्या अखेरच्या समासापासून हा विषय सुरू झाला. आत्मनिवेदनामध्येच सुरुवात झाली या अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त व्हावं माणसाला की आपल्यामधलाच ईश्वर, आपल्यामधलंच चैतन्य काय आहे त्याला ओळखावं. त्यामुळे खऱ्या अर्थाने 4थ्या दशकातल्या अखेरचा समास, मग 5वा दशक तर ज्ञानाचाच सगळा असा आपण बघतच आलो आहे. आत्ताच आमचा विषय चालला होता. खरं तर एवढा फापट पसरायची गरजच नाही का? केवढा मोठा ग्रंथ, दासबोध काय, गीता काय, ज्ञानेश्वरी काय, शिकवायचं एकच वाक्य की सगळ्यामध्ये परमेश्वर आहे. एवढं एकच आपल्याला शिकायचं आहे, बाकी काहीच नाही शिकायचं. पण ते सगळ्यांमध्ये चराचरामध्ये ईश्वर आहे हे आपल्याला कळत नाही आहे, म्हणून वेगवेगळ्या मंडळींनी आपापल्या परीनं ते आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि मग ती एवढीशी गोष्ट ही सगळी मंडळी इतक्या पद्धतीने आपल्याला पटवून देत असूनसुद्धा आपल्याला अनेक जन्म घ्यावे लागत आहेत, कारण दृश्य जगामध्ये आपण अडकलो आहे. तोच विषय पुन्हा आपल्याला या देवशोधनामध्ये येणार आहे. या दशकाचं नाव देवशोधन आहे आणि आज आपण जो समास घेणार आहोत त्याचं नावही देवशोधन आहे. समर्थांच्या या 20 दशकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने असं दिसेल की दशकाचं नाव कुठल्या तरी समासाला, 10 समासांपैकी एखाद्या समासाला ते देतात. कधी अगदी पहिल्याच समासाला असतं, कधी एखादी अखेरच्या समासाला पण असतं. पण तो विषय मग नेमकं या समासामध्ये काय आहे तर शुद्ध ज्ञानाचं निरूपण आहे. ह्या संबंध दशकाचा विचार केला तर देवशोधन म्हणजे काय, तर खरं जे आत्मज्ञान, शुद्ध ज्ञान काय आहे त्याचं सगळं निरूपण या आता 6व्या दशकापासून आपल्याला खरं तर पुढे आणखीन 5 दशक हाच विषय चालू राहणार आहे. आणि असं अलिप्तपणानं या ग्रंथाकडे पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की काय पुन्हा पुन्हा सांगतायत, झालं आता कळलं ना आम्हाला, पण नाही ना कळलं, म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं आहे. आणि मग पुन्हा मनात विचार असा क्षणभर येतो की समर्थांच्या समोर 14-15 वर्षाची मुलं आहेत, त्यामुळे त्यांचं म्हटलं तर अगदीच ब्रह्मचर्याश्रमाचं वय आहे, म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. मग लगेच आपल्या मनाला चिमटा बसतो की तुझं काही ब्रह्मचर्याश्रमाचं वय नाही, मग तुला कशाला परत परत सांगावं लागतं आहे. याचा अर्थ असा आहे की नरदेहामध्ये असणाऱ्या आम्हाला आपण स्वतःला अगदी खूप मोठं हुशार समजत असलो तरी हे ज्ञान आत्मसात करायला आपल्याला वेळच लागतो. आणि म्हणून या 6व्या दशकापासून पुढे 5 दशकं आपल्याला हाच विषय समर्थ वेगवेगळ्या पद्धतीनं सांगणार आहेत. सगळ्या ज्ञानमार्गाची चर्चा समर्थ करणार आहे. समर्थांच्या मते आपल्याला असं आहे की स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान, आपण ज्याला चैतन्य म्हणतो, आपण ज्याला आत्मज्ञान म्हणतो, ते आपलं खरं स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला दुःख नावाची गोष्ट होते. ज्या क्षणाला आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होतं त्या क्षणाला दुःखच नाहीसं होतं. आपली सगळी दुःख ही शरीराच्या माध्यमातून आलेली असतात. आपण क्षणभर असं शांत बसावं आणि आपल्याशीच आपल्या जीवनाचा, होऊन गेलेल्या वर्षांचा विचार करत आपल्या दुःखाचे क्षण बघावेत. मग आपल्या लक्षात येतं की अरे सगळे आपल्या शरीराच्या संदर्भातले आहेत, दुसरं काही नाही आहे. अगदी आता हीच गोष्ट इथपासून पुढे आपल्याला 5 दशकं शिकायचे आहेत की दुःखाचं कारण काय, दुःखाचं मूळ कारण काय. आपल्याला स्वरूपाचं ज्ञान झालेलं नाही आहे, हे आपलं दुःखाचं मूळ कारण आहे. ज्या क्षणाला आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होईल दुःखच संपून जातील. म्हणजे येणार नाहीत का, येतील, पण ते दुःखच नाही वाटणार, कारण ते येणार आहे, जाणार आहे असं होईल. आणि म्हणून या स्वरूप प्राप्तीसाठी म्हणजे सुखरूप होण्यासाठी
जरा जवळचा शब्द, की आपल्याला सुखरूप व्हावं असं सगळ्यांना वाटतं. मग आपल्या आयुष्यामध्ये सुखरूप आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला आपलं मूळ स्वरूप काय आहे ते पाहायला पाहिजे. ते पाहण्यासाठी या दृश्य जगाशी स्वाभाविकच आपल्याला 2 पद्धतीने या आध्यात्मिक ग्रंथांच्या संदर्भामध्ये 2 शब्द नेहमी येतात, अन्वय आणि व्यतिरेक. आपल्याला काही त्या शब्दांमध्ये फार जायचं आहे असं नाही, पण 2 पद्धतीने एखादा मुद्दा आपल्याला पटवता येतो. म्हणजे स्वरूप पटवायचं असेल तर आपल्याला हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, मग काय उरलं ते स्वरूप, अशा पद्धतीने सांगावं लागतं. किंवा याच्यासारखं आहे का, याच्यासारखं पडे, याच्यासारखं पडे, हो चरात आहे, अचरात आहे, दगडात आहे, धोंड्यात आहे, प्राण्यात आहे, जंगलात आहे, झाडात आहे, देव कुठे नाही, असं आहे रूपाने सांगितलं की त्या एका पद्धतीने सांगता येतं. त्याला अन्वय आणि व्यतिरेक म्हणतात. आपल्याला आपलं एक शब्द कळावे तेवढ्यापुरतंच या शब्दांकडे बघायचं, बाकी त्याच्याशी काय आपल्याला फार नाही आहे. पण आपली जी जीवनामध्ये सुखप्राप्तीची धडपड असते, त्या सुखप्राप्तीच्या धडपडीच्या मागे आपल्या असं लक्षात येतं की ते सगळं सुख किंवा दुःख हे आपल्या शरीर संदर्भामध्ये असतं. या नरदेहामध्ये आपण आहोत, त्यामुळे आपल्या या शरीराच्या संदर्भात आपल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, आपली मुलं बाळं, संसार, आपली नोकरीचं ठिकाण, आपलं घरदार, आपले शेजारी पाजारी, हे सगळ्यांशी असणारे आपले जे संबंध आहेत ते आपल्याला सुखदुःख देतात. आणि ते सुखदुःख ह्या आपल्या ह्या देहाच्या संदर्भातच आहे. त्यामुळे ते एकदा ठरलं की मग आपल्या स्वरूपाकडे आपलं लक्ष जातं आणि ते खरं स्वरूप आपल्याला कळलं की ह्या सुखदुःखाशी आपला काही संबंध राहत नाही, आपण सुखरूप होऊन जातो, हा विचार करायचा आहे. तरीसुद्धा समर्थांची ओवी आपल्याला आठवते की एवढं सगळं समर्थ सांगतायत तरी म्हणतायत काय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. विचार आहे का जगात कोणी सुखी? कुणीही माणूस घ्या, आपण क्षणभराचा विचार करावा. हा ना आपल्या मनाने आपला अभ्यास करण्याची गोष्ट आहे. हे जे सगळे प्रश्न समर्थ निर्माण करतात ना, ते आपण आपल्या चिंतनाला बसताना आपल्याच मनाला विचार, असं कसं समर्थाने म्हटलं, खरंच जगात सुखी माणूस नसेल का हो? मग आपण एक 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 माणसं आठवावी, ओळखीची पाळखीची, नात्यातली, आजूची बाजूची, आणि आहे का सुखी? मग आपल्या लक्षात नाही, काही ना काहीतरी न्यून त्यांच्याशी आहे. कोणाचं काही शारीरिक दुर्बलता असेल, कोणाची काहीतरी मुलांकडला प्रश्न असेल, कोणाचा आर्थिक प्रश्न असेल, काही ना काहीतरी जगामध्ये सुखी माणूस नाही. याचा अर्थ असा आहे, जगामध्ये सुखी माणसं असण्यासाठी काय काय हवं याची एक आपण लिस्ट केली पाहिजे की हे मिळालं तर मी सुखी होईन, हे मिळालं तर मी सुखी होईन, हे मिळालं तर मी सुखी होईन. आणि मग मनाशी विचार करतो आहे सगळं माझ्याजवळ, मग तरी का मी सुखी नाही? त्यामुळे सुख हे मान्यावर आहे. तुलना केली, कोणाशी तरी स्पर्धा केली तर नाहीच सुख मिळेल. यांच्या मुलांचं बरं आहे, हो सगळं छान आहे, आमची मुलं जवळ नाहीत ना, कशाला पाहिजे तुला? त्यांची मुलं आपली माना ना, की झालं सुखच सुख. अशा पद्धतीने सुख हे मान्यावर आहे असा विचार करायचा की आपल्याला सगळ्या गोष्टी होतील. समर्थ जागी मोठ्या जगी सर्व सुखी असा कोण आहे असं विचारतात तर म्हणायचं हो मी आहे. कोण आहे तर मी आहे, कारण आता मला कळलं आहे, ज्याला स्वरूप कळलं आहे तो सुखीच आहे. त्याची बॅग भरलेली आहे, एनी टाईम बोलवा, यायला तयार आहे, आणखीन काय पाहिजे? अखेरच्या क्षणापर्यंत कार्यमग्नता जीवन भावे, मृत्यू ही विश्रांती, हे ज्याला कळलं आहे त्याच्या अखेरपर्यंत भगवंत त्याच्याकडून काम करून घेणार आहेच आणि काम होणारच आहे त्याचं. हे स्वरूप ज्याला समजलं आहे तो सुखी होतो असं सांगतात. सगळी माणसं आपण सुखाचा शोध घेत फिरतो आहे, आपल्याला ते हवं असतं, पण आपण जिथे फिरतो ना सुख मिळण्याच्या आपल्या ज्या जागा आहेत ना, त्या सगळ्या जागा ह्या तात्पुरतं सुख देणाऱ्या आहेत. सुख आहे, छान एखादं गाणं ऐकलं की पुन्हा ऐकावं वाटतं. जुनंच एखादं गाणं कुठंतरी व्हॉट्सअपवर पटकन येतं आणि मग या किती वर्षांनी ऐकलं पुन्हा एकदा ऐकूया, सुख मिळतं. कायम टिकणारं नाही काही, कुठलंही घ्या, खाद्यपदार्थ घ्या, संगीत घ्या, कला घ्या, काही घ्या. आपण शिकलो आहे 5व्या दशकामध्ये हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे, हे ज्ञान नव्हे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून मिळणारं जो आनंद आहे, मिळणारं जे सुख आहे ते सुख चिरकाळ टिकणारं नाही. आपल्याला हवं आहे सुखरूप व्हायचं आहे, नुसतं सुख मिळवायचं आहे ते अशा गोष्टीतून मिळतं. पण सुखरूप होणं ज्याला म्हणतो ना, एखादं त्या सुखाशी एकरूप होऊन जाणं, त्याच्यासाठी आपल्याला काय तर आपल्याच स्वरूपाचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून आपल्याला या दशकामध्ये समर्थ सांगणार आहेत. याच्यासाठी जी आपल्याला अट घालणार आहेत ना, ते तिथेच आपलं सगळं अडतं. त्या देहापासून आपल्याला वेगळं व्हायचं आहे, त्या देहामध्ये आपण खूप अडकलो आहे आणि दृश्य जगामध्ये अडकलो आहे.
आपल्याला कितीही पटलं तरी आपण म्हणू अहो मी बघते ना डोळ्यांनी तरी खोटं आहे असं म्हणायचं. कारण माझा डोळ्यांवर माझा विश्वासच आहे ना. जे डोळ्यांनी दिसतं ते खरंच आहे, खोटं कसं म्हणायचं. त्यामुळे जे दिसतं आहे, जे दृश्य जगामध्ये आहे ते खरं आहे असं मला वाटतं. आणि समर्थ आपल्याला ह्या समासात सांगणार आहेत की हेच आपलं मुळात अज्ञान आहे, की जे दिसतं आहे ते खरं आहे हेच अज्ञान आहे. बरं माझं अज्ञान आहे हे पण मला मान्य नाही आहे, त्यामुळे तिथे पण माझी अडचणच आहे. तर ते अज्ञान आधी मानलं गेलं पाहिजे, पटलं पाहिजे, मग आपण ते दूर करण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे इंद्रियांच्याद्वारा सुख मिळतं ही काही गोष्ट खरी नाही, हा आपला प्रयत्न असतो. पण आपल्या लक्षात येतं की ते काही सुख मिळण्याचं ठिकाण नव्हे. इंद्रियांच्याद्वारा तात्पुरतं सुख मिळतं. या देहाच्या संदर्भात जे वारंवार ते आपल्याला सांगता आहेत त्याच्याबद्दलसुद्धा आपल्या असं लक्षात येईल की हा जो देह आहे हा देहसुद्धा तात्पुरतं सुख आपल्याला देईल. खरी गोष्ट आहे. देहामध्ये पण परिवर्तन होतच असतं ना. नेहमीच आपण पाहतो आपण लहानपणी कसं होतो, दर 10-10 वर्षांनी आपला विचार केला तर आपल्यामध्ये बदल झालेला आहे. मग तो सगळा बदल जर लक्षात घेतला तर आपल्याला हा देह म्हणजे पण खरा नाहीच, दृश्य जग पण खरं नाहीच. आपल्याला डोळ्यांनी ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या खऱ्या वाटत असल्या तरी त्या खऱ्या नाहीत, कारण त्या सगळ्यांमध्ये बदल होत असतो. असा जर विचार केला तर आपल्याला ही डोळ्यांनी दिसणारी जी सगळी गोष्ट आहे किंवा हे जे सगळं दृश्य जग आहे त्याला माया असं म्हणायचं. भगवंतानेच निर्माण केलेली आहे पण ते माया आहे, ज्याला माया जाल म्हणतो आपण. आपण अडकलो आहे या सगळ्या दृश्य जगामध्ये, त्यामुळे ही सगळी माया आहे. पण माया असली तरी ती ईश्वरानेच निर्माण केली आहे ना. आणि त्यामुळे ईश्वराने निर्माण केलेल्या या दृश्य जगामध्ये आपल्याला पाठवलेलं आहे. आणि आपल्याला सुखरूप व्हायचं असेल तर या मायेत न अडकता आपलं खरं स्वरूप काय आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मग समस्त दुःख दूर होतील आणि सुखरूप होण्याचा आनंद आपल्याला घेता येईल. असं सरळ सरळ ह्या दशकाचा एकंदर आपल्याला विषय काय आहे तर तो असा आहे. आता असं आहे की इंद्रियांच्या द्वारा सुख मिळतच नाही असं नाही म्हटलेलं, आपण अनुभवच घेतो आहे. त्यामुळे असं कसं म्हणणार. त्यामुळे इंद्रिय ही आपल्याला आनंद देण्यासाठी सुख देण्यासाठी आहेतच. म्हणून तर आपण एखादी चांगली गोष्ट दिली पटकन आपल्या मनाला आया का छान आहे असं येतंच आपल्या, कारण ते आनंद देणारं असतंच. त्या इंद्रिय ही सुख देणारी नाहीत, आनंद देणारी नाहीत असं नाही आहे. ती ज्ञानेंद्रिय आहेत, त्यामुळे त्या ज्ञानेंद्रियातून आपल्याला हे सगळं मिळणार आहे. फक्त त्याच्यात अडकायचं नाही, ते तात्पुरतं सुख आहे एवढंच लक्षात घ्यायचं. अगदी जे जे म्हणून नैसर्गिक आपल्याला गोष्टी दिसतात त्या सगळ्यामध्ये आपल्याला आनंद घेता येतो. छान बागेत गेलो, इतकी सुंदर फुलं फुललेली आहेत, आनंद मिळतोच, मनाला मिळतो, डोळ्यांना मिळतो. आणि मग स्वाभाविकच या इंद्रियांच्या मार्फत हे सगळं आपल्याला जर सुख मिळतं तर ते खोटं कसं मानणार, तर ते खोटं नाहीच आहे. पण असं जरी असलं तरी ते परिणामी काही काळानंतर ते दुःख पर्यवसानी होतं. आपल्याला परिचित असणारं एक उदाहरण देते. आपण सगळेजण येऊरला जायचो. भगवानराव पटवर्धनांच्या येऊरच्या कामामध्ये आपण सगळेजण, म्हणजे तुम्ही कदाचित पुढल्या जनरेशनला माहिती नसेल पण आठवलं ना तरी असं वाटतं काय ती छान वर्ष आपली गेली. 12-15 वर्ष येऊरच्या कामामध्ये इतके ठाणेकर छान रमले होते. छान विवेकानंद शाळा चालली होती, किती कार्यक्रम, आणि काय केलं नाही हो. आता मागे वळून पाहिल्यावर असं वाटतं की अरे होतं त्यावेळेला आपण आनंद घेतला, टिकलं नाही. मग निसर्ग असू दे, संस्था असू दे, काही घ्या, दृश्य जगातली कुठलीही गोष्ट घ्या, स्वतः आपला देहसुद्धा टिकणार नाही आहे ना. हे आपल्याला पटवून घ्यायचं आहे. काहीही टिकणार नाही आहे. पण इंद्रियांच्या मार्फत तो आनंद घ्यायचा नाही का तर घ्यायचा, पण मनाला बजावायचा. हे तात्पुरतं आहे हो, हे काही कायम टिकणारी गोष्ट नाही. कायम टिकणारी जी गोष्ट आहे ती दिसत नाही आहे, देता येत नाही आहे, सांगता येत नाही आहे, दाखवता येत नाही आहे, पण ती समजून घ्यायची आहे. आणि ती समजून एकदा घेतली ते आपल्याला कळलं की आपलं काम झालं. ही सगळी ज्ञानाची चर्चा आपल्याला ह्याच्यात करायची. याच्यासाठी आपल्याला सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे या ओवीचा आधार घ्यायचा. 4 गोष्टी 4
अर्धचरणात समर्थाने सांगितला. काय करावं, तर तो जो न दिसणारा, न दाखवता येणारा, न देता येणारा असा जो काही विषय आहे, तो विषय सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे असा घ्यावा. म्हणून आपण उपासना करतो, सगुण रूपातल्या देवाची पूजा करतो. या सगळ्या गोष्टी का करतो, तर तो निर्गुण निराकार ईश्वर आपल्याला दिसत नाही ना, त्याच्यासाठी आपण सगुणातला देवाला पूजा करतो, उपासना करतो. तर घ्यावा त्याचा आधार, पण त्याचा फक्त आधारापुरताच वापर करावा आणि निर्गुण निराकार परमेश्वर काय तो ओळखावा. बरं, एवढं करून थांबायचं नाही. हा आधार घेतला, सगुणाचे आणि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सार असार काय ते शोधावं. सारासार विचारे, ते कसं शोधायचं, विचाराने. त्यातलं चांगलं काय आहे ते तर आपल्याला नेहमीच माहिती आहे. पूर्वीच्या काळचे म्हणजे संत मंडळी उदाहरण चाळणीचं आणि सुपाचं देतात. चाळण कशाला वापरतो, नको असणाऱ्या गोष्टी टाकून द्यायच्या, चांगलं असेल ते वरती राहील. सूप का वापरतो, नको असेल ते पाखडून टाकून द्यायचं, चांगलं असेल ते मागे राहील. तसं सार आणि असार करायचं. जे सार आहे ते घ्यायचं. शिवाळा आहे पाण्यावरती, हाताने दूर करून टाकायचं, मग आज शुद्ध पाणी आपल्याला मिळेल. अशा आपण करतोच प्रत्यक्ष व्यवहारामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी आपण सार काय आहे ते घेतोच. आपण बायकांना तर सांगायलाच नको, दुधाची साय आपण अगदी का भातातलं ठेवून साय टाकून येतो, कारण ती जर वेळच्या वेळ टाकली गेली नाही तर आपलं पुढलं सगळं बिघडलं असतं ना. त्यामुळे सार काय हे आपल्याला सांगायला नको. त्यातलं जे खरं आहे नवनीत ते आपल्याला काढून घ्यायचं असतं. तर सारासार, आणि हे विचाराने करता येतं. हे दाखवता विखवता आलं नाही तरी त्यातला विचार घेता येतो आपल्याला. त्यामुळे सारासार विचारे. आणि मग याला जोडे संत संगे. संतांची संगत धरली. आता संतांची संगत कशी धरणार, सद्ग्रंथांची संगत धरायची, म्हणजे संतांची संगत झाली की आपलं काम झालं. त्यामुळे मार्ग पण आपल्याला समर्थांनी सांगितला आहे. आणि ही सगळी महाराष्ट्रातली संत मंडळींची मांदी आली आहे ना, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपल्याला ही गोष्ट दिसते. त्यांनी आपल्यासाठी अगदी सगळं तयार म्हणतात तसं करून दिलेलं आहे. आपण फक्त रेडी फूड आहे, त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्याला काहीच करावं लागणार नाही, कष्ट काहीच नाही आहेत असं आपल्या लक्षात येईल. आता हा जो पहिला समास आहे, हे झालं आपल्या 10 समासामध्ये आपण हा विषय शिकणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत, पण विषय हाच की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते. अशा पद्धतीने आपल्याला ती प्रचिती ह्या 10 समासामध्ये येणार आहे. या समासात मात्र जो आजचा पहिला समास आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते सांगणार आहेत की आपण ज्या सुखाचा विचार करतो ती सगळी सुखं ज्याच्या अधिष्ठानावर अवलंबून आहेत. आपली सगळी सुखं ही स्वाभाविकच आपल्या देहाच्या मार्फत आपण मिळवतो आणि म्हणून आपल्याला आत्मस्वरूप जाणता येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला हवं, तर ह्या आत्मस्वरूप न जाणता दृश्य जगावर माणसाचं लक्ष गेल्यामुळे ही गडबड होते. तर ज्या संतांना हे आत्मज्ञान झालेलं आहे त्यांच्या नादी लागूया, म्हणजे ह्या पंचभौतिक शरीराकडे आपण पाहणार नाही, आपोआपच आपलं काम होईल. भगवंत हा खरा आपला यजमान आहे आणि म्हणून या भगवंताच्या बाबतीत आपण असं सांगूया की आपण असं असतं ना की पाहुण्यांच्या घराण्यात आपण असलो की पाहुण्यांच्या घराण्यात आपण त्या यजमानाला विसरूनच जातो. आपला नेहमी चालू आहे, घरात कार्य असलं त्यामुळे मला तिला भेटून देऊ दे, मुलीच्या आईला, ती मला अजून भेटलीच नाही, मी तुमच्यातच रमले असं आपण पटकन म्हणतो. तर असं आपण ना ह्या सगळ्या रगाड्यात अडकलो आहे, पाहुण्यांच्या रगाड्यात, आणि खरा जो देव आहे त्याला अजून भेटलोच नाही असं आपलं झालं आहे. बरं किती झाली की होता 70ला आलो तरी हीच कथा, म्हणजे केव्हाच कळायला हवं होतं ना की खरा देव कोणता आहे, त्याला जाऊन भेटूया ना. खरं आपण ज्यांच्याकडे आलो आहे त्या यजमानाला न भेटता आपण बाकीच्याच दुनियेला भेटतो आहोत, त्याचा काय उपयोग. म्हणजे त्यांना भेटायचं, त्यांच्या भेटीनंतर आठवण झाली पाहिजे की अरे पण ज्यांच्याकडे आलो आहे त्या यजमानांना जाऊन विचारपूस त्यांची करूया. तर ते आपल्याला करायचं आहे, तो देव आपल्याला शोधायचा आहे, त्याच्याकडे झालं. आपल्याला पत्ता तर माहितीच आहे, त्या पत्त्यावर आपण आलोही सुद्धा, पण तरीही आपल्या दृश्य जगामध्ये आपण अडकलो आहे, त्या मानवामधल्या गर्दीतच आपण अडकलो आणि अजून आपण आत गेलोच नाही. ते आपल्याला आता ह्या 6व्या दशकात आत जायचं आहे आणि तो देव खरा म्हणजे देवशोधन म्हटलेलं असलं तरी देवाचा शोध नाही घ्यायचा आहे. तो आहे याची आपल्याला खात्रीच आहे, तो नाही असं आपण मानतच नाही आहोत, तो आहेच आहे, फक्त तो आपण त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहोत. छान पहिल्या 7 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे आत्ताच्या काळाला पण आपल्याला त्याच ओव्या
थोडासा बदल केला तर कळतात की आपली मुलं जेव्हा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात जातात तर अगदी परक्या ठिकाणी, परदेशामध्ये, परक्या गावी, परक्या लोकांच्यामध्ये आपलं पोरगं एकटं जायचं असतं. मग त्यावेळेला आपण काय करतो, 4 जणांना विचारतो आणि मग त्या गावामध्ये किंवा त्या देशामध्ये कोणी आपल्या ओळखीतलं मिळालं तर मुलांना हवं असो नको असो आपण ते पट्टे त्यांच्या बॅगेत ठेवतो, असू दे वेळ प्रसंगी उपयोगी पडेल, असा आपला हेतू असतो, चांगलाच हेतू असतो. तर समर्थ आपल्याला या पहिल्या ओव्यांमध्ये सांगणार आहेत की आपण जिथे जातो तिथल्या राजाला भेटावं. त्यांनी राजाला भेटावं असं सांगितलं. आता आपण त्याचा अर्थ लावायचा की आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या नगरसेवकाला भेटावं. आपल्याला येणाऱ्या काही अडचणी असतात, चांगल्या किंवा वाईट, एखादं चांगलं काम जरी झालं असलं ना तरी नगरसेवकाला अगदी आवर्जून फोन करून सांगावं की छान झालं हे काम. हे जे काही आहे ही आपली जबाबदारी आहे. आता देव शोधायचा आहे. देव म्हणजे समर्थांनी राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांना पण डोळ्यासमोर धरलेला आहे. त्यामुळे आपल्याला त्या देवापर्यंत पोचायचं आहे. तर त्याच्यासाठी काय काय करता येईल, तर ते आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या ओव्यांमध्ये ही गोष्ट सांगतायत की मूर्तीमध्ये देव पाहत बसू नका. तो आहेच, मूर्तीमध्ये आहेच. सामान्यपणे आपली ती पहिली पायरी असते. तो सगुण मूर्तीतला देव आपल्याला कळतो तर तो पाहायचाच, पण त्या सगुणाकडून निर्गुणाकडे चला. आणि हा जो सगळा मार्ग आहे त्याच्यासाठी आपल्याला संतांची संगत लागते, सद्गुरूचं मार्गदर्शन लागतं की आपल्याला खऱ्या देवाकडे पोचता येतं. त्या खऱ्या देवाकडे पोचलं की आपली सगळी कामं सुकर होतात. जसं आत्ता म्हटलं की राजाशी ओळख करून घेतली, आमदार, खासदार, नगरसेवक जरा माहितीतले असले की आपली कामं सुकर होतात. गमतीचा भाग सोडूया, सुकर होतात ती काय आपल्याला ह्यांनी करायची नाही आहेत, म्हणजे वाईट मार्गाने, कुमार्गाने ती कामं आपल्याला करून घ्यायची नाही आहेत. पण जगाचा गाडा नीट चालावा याच्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण आपला विचार जर केला तर आपण त्यांना सल्ला देणं, त्यांना त्यांच्या कामाचं काहीतरी मग चांगलं काम असेल तर त्यांना शाबासकी पण देणं, ही पण सगळी आपली जबाबदारी आहे. म्हणून समर्थ आपल्याला पहिल्या 7 ओव्यांमध्ये हा गावाची गरज, पूर्वी असायचा खोत असायचा, खोत, खेडेगावामध्ये खोत अशी संज्ञा होती. तर त्या खोताने सांगितलं की ते बरोबर, किंवा काहीही बारीकशी जरी गरज असली तरी त्या खोताकडे जायचं की तो गरज पुरवणारच आहे आपले. कुठल्याही गावातल्या त्या आपल्या वस्तीवरच्या एखाद्या माणसाकडे मुलीचं काही लग्न असलं की ती खोताकडून मदत जाणारच. त्यामुळे खोत हा त्यांचा आधार, अशा अर्थाने ते त्या खोताकडे बघायचं आहे. तर तसं ते आपल्याला सांगतायत की काय करायचं. तर देव शोधायचा तर कसा शोधायचा, तर आपली ग्रामदेवता, आपलं सगळं सुरळीत जीवन चालण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या आपण करतो. हा तसं समांतर देव शोधण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर संतांची संगत धरली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला खरा देव काय आहे तो कळेल. आणि मग असं सुरळीत जीवन चालण्यासाठी ज्या गोष्टी आपण करतो तशा इकडे पण आपल्याला करता येतील. समर्थ आपल्याला सांगणार आहेत, ज्ञानी माणूस हे जाणतो. आता काही ज्ञानी माणसाची व्याख्या आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. आपण भौतिक ज्ञानाचा इथे काहीच विचार केलेला नाही. पण ज्याला थोडीशी मुमुक्षू आणि साधक अशी ओळख झालेली आहे त्याला हा ज्ञानी माणूस काय आहे, तो कसा वागेल या ठिकाणी हे आपल्याला कळेल. येणाऱ्या इलेक्शनबद्दल आपण विचार करायचं म्हटलं म्हणजे मी काही BJPचे प्रचारक नाही आहे, परंतु मला प्रामाणिकपणाने आपल्या सगळ्याला असं वाटतं की जर का आपल्याला केंद्रामध्ये मोदीच यायला हवे असते, जे 9 वर्षात त्यांनी दाखवलं, 10 वर्षात जे दाखवलं त्या पद्धतीने जर पुढे जायला हवा असला आपला देश तर दुसरा पर्याय नाही. मग तुम्ही त्या बाकीच्या ठिकाणी अगदी दगड जरी उभा केला तो आपल्याला मान्य नसला तरी पण मत द्यायला हवं आहे, दुसरा पर्यायच नाही आपल्याजवळ. असा जो आपण विचार करतो तसं आपल्याला दिसतं की ज्ञानी माणूस हे जाणतो. जो कोणी विचार असा करतो, देशाचा विचार करतो, तो जाणतो. तो असा स्थानिक राजकारणात अडकणार नाही. याने काय केलं आहे, 10 वर्ष नाही 15 वर्ष तो सत्ता करतो, केलं आहे का काही, कशाला द्यायचं त्याला मत, आत्ता असा विचार करायचा नाही. द्रष्टे पण बघायचं आहे, पुढल्या 5 वर्षाचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपल्याला विचार करणाऱ्या माणसाला कळेल की अरे आत्ता आपण भले मनाविरुद्ध करावं लागेल, आपल्याला माहिती आहे की ही केपेबल व्यक्ती नाही आहे, पण इलाज नाही आहे. तिथे संख्यात्मक बळाला महत्त्व असल्यामुळे हे सगळं करणं भाग आहे. अशा पद्धतीने पहिल्या 7 याच्यात गावाचा प्रमुख कोण आहे, त्याच्याशी आपण का हे करायचं, आणि हा आपल्याला अनुभव येतो. शाळेमध्ये असतं गंमत म्हणून, वर्गप्रमुख जो असतो ना त्याचा जो मित्र असतो त्याला कधी शिक्षा होत नाही. बाई नाही आहेत वर्गात तर गडबड करणाऱ्या मुलांची नावं लिहायची, आपल्या मित्राचं नाव कधीच नाही. मग बाकीची मुलं आरडाओरडा करायचे,
की असं कसं तो तुझ्या मित्राचं तो किती गप्पा मारतो त्याचं नाव नाही तू लिहित. कारण त्यांनी मूळ धरलेलं असतं ना, वर्गप्रमुखाला पकडलेलं असतं, त्याचं मित्राचं कशाला नाव लिहिल. हे छोट्या छोट्या गोष्टीत पण आपल्या लक्षात येतं. तर या मोठ्या याच्यामध्ये आपल्या लक्षात यायला पाहिजे की भोवताली असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपल्याला जाणल्या पाहिजेत. आपोआप आपलं काम होतं. गावाचा प्रमुख असतो तो ग्रामाधिपती, देशाचा प्रमुख असतो तो देशाधिपती, म्हणजे पूर्वीच्या काळी राजा म्हणायचे. एका राष्ट्राचा प्रमुख असतो तो राजा, अनेक राज्यांचा प्रमुख असतो तो महाराजा, महाराजांचा जो प्रमुख असतो तो चक्रवर्ती राजा. असं सगळं त्यांनी पहिल्या ओव्यांमध्ये आपल्याला दिलं आहे. तत्कालीन आता पुन्हा असा विचार येतो की हे सगळं ना मुलं आहेत समोर, मग त्यांना पटवून देण्यासाठी या गोष्टी, नाही तर पुरलं असतं आपल्याला सांगून, परंतु त्यांना हे सगळं का एवढा स्पष्ट करावं लागलं. तर मुलांना हे कळलं पाहिजे की प्रमुखाशी आपला का संबंध हवा, तर तो यासाठी हवा आपल्याला सुद्धा ह्या विश्वाचा प्रमुख जो आहे त्याला शोधायचा आहे. हे विश्व ज्यांनी निर्माण केलं आहे त्याला आपल्याला शोधायला जायचं आहे आणि त्याच्यासाठी हा प्रमुखाचं महत्त्व काय असतं हे आपल्याला कळावं म्हणून ते आपल्याला सगळ्यांना हे सांगतात. आणि मग ते सांगता सांगता फौजेचा जो प्रमुख असतो तो नरपती, गजदळाचा प्रमुख जो असतो तो गजपती, घोडदळाचा जो प्रमुख असतो त्याला हयपती, विपुल मोठी जमीन जुमला ज्याच्या खूप आहे तो भूपती. शिवाजी महाराजांचं वर्णन करताना नरपती, हयपती, गजपती, गणपती असं सगळे आलेलं आहे. तर हा सगळ्यांचा तो प्रमुख आहे. तर त्याला आपण श्रेष्ठ म्हणतो, चक्रवर्ती राजा समजतो. या सगळ्यांना कोणी निर्माण केलं हे सगळं जे आहे, तर शिवाजी महाराज यांना कोणी निर्माण केलं, तर ईश्वराने ही सगळी योजना केलेली असते की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. भगवंतानी शब्द दिला की असं जेव्हा केव्हा घडेल तेव्हा मी व्यवस्था करणार आहे आणि मग त्या वेळेला तो अवतार धारण करून आलेला आहे. त्यामुळे ईश्वर ही सगळी निर्मिती करतो. आपल्या भाषेत बोलायचं झालं तर या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली असं आपण वारंवार ऐकत आलो. मग पुन्हा प्रश्न येतो, मग या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? मग त्या परमात्म्याने ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना कामगिरी दिलेली आहे, ह्या दृश्य जगाची निर्मिती कर, सांभाळ आणि लगेच त्याचा नाश पण करून टाक. म्हणजे हे चक्र चालू राहील सृष्टीचं. गेलेच तरी आधीची मंडळी तर पंचायत होईल ना, त्यामुळे हे सगळं चक्र चालू राहायला पाहिजे. तर ती सगळी ब्रह्मा विष्णू महेशांना जबाबदारी दिली आहे. मग यांना जबाबदारी दिलेला किंवा यांना निर्माण करणारा कोण? तो श्रेष्ठ परमात्मा. त्या श्रेष्ठ परमात्म्याला आपल्याला ओळखायचं आहे. त्याला आपण ईश्वर म्हणतो, त्याला आपण परमेश्वर म्हणतो. या जगामध्ये आपण जे आलेलो आहोत ते त्याच्यामुळे आलेलो आहोत आणि मग स्वाभाविकच या परमेश्वराला आपण आपल्या सुखासाठी ओळखलं पाहिजे. त्याला न ओळखता आपण कसं काय सुखप्राप्ती करणार? आपलं जे सुरळीत जीवन जायला हवं आहे त्याच्यासाठी आपण त्याला शोधलं पाहिजे. आणि शोधायचा मार्ग अगदी सोपा आहे. संतांची संगत धरली, सत्संग आणि सद्ग्रंथ या 2 गोष्टी पुरेशा आहेत. या 2 गोष्टींनी आपल्याला हे सहज जमेल. असं 15 ओव्यांपर्यंत झालं. 16पासून 23व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला परमेश्वराची आपल्याला आवश्यकता आहे हा मुद्दा पटवून दिला आहे. क्षणभर आपण विचार करूया की हा जो देव शोधायचा आहे, गरज आहे का आपल्याला? एखादी वस्तू समजा आपल्या घरातली हरवली, असू दे आपण नवीन आणू असं म्हणून आपण शोध थांबवून टाकतो. हरवली तर हरवली. 15 दिवसापूर्वी चष्मा मिळत नव्हता. मला बाबा म्हणाले जाऊ दे तू आता जा कुलकर्ण्यांकडे नवीन घेऊन ये, कशाला शोधत बसले, मिळाला तर मिळाला. असं सहज आपण करतो. एखादी वस्तू नाही मिळाली तर नाही मिळाली. इथे आपल्याला तीच वस्तू मिळाली पाहिजे आहे, नवीन नाही, तीच हवी आहे. त्यामुळे आधी तो आहेच असं आधी मनाला पटलं पाहिजे ना. परमेश्वर आहेच. त्यामुळे 16व्या ओवीपासून आधी त्या परमेश्वराची आवश्यकता आहे हे त्यांनी पटवून दिलं आहे की नाही. असा जर संशय मनात असेल तर मग आपण शोधणारच नाही. करायचं आहे काय माहिती नाही आपल्याला आहे का नाही. केले निर्मिती असं म्हणतात संत, आपण प्रभू म्हणतो आहे. जेव्हा आपल्याला तो आहेच असं पक्क वाटेल तेव्हा आपण त्याचा शोध घेऊ. त्या देवशोधनासाठी आधी आपल्याला परमेश्वर आहेच अशी मनाला खात्री बजावली पाहिजे की यस ही इज. आणि मग तो जर आहे तर मग आपल्याला जे काय आपल्याला भवसागर तरून जायचं आहे तर त्याची आवश्यकता आपल्याला आहे. पण तो आहेच असा विश्वास असेल तर त्याची गरज काय आहे ती आपल्याला आपोआप कळेल. अगदी आपण सामान्यपणाचा विचार करूया. तुम्ही आम्ही जसं गोंदवलेकर महाराज तक्रारीच्या सुरात म्हणायचे की अहो काय मी इथे दुकान मांडलं आहे नामाचं, पण लोक सगळी हिंगजिऱ्याची येतात हो.
सगळे हिंगजिरं मागतात. म्हणजे काय, प्रपंचातल्या गोष्टी मागतात. आताच का विचारायचं महाराजांना, मुलाला नोकरी कधी मिळेल, माझ्या मुलीचं लग्न केव्हा होईल, याच्यासाठी महाराज म्हणाले मी नाही हो दुकान काढलं, मी नाम वाटायला दुकान काढलं आहे हो. तर तसं आहे. पण आपण सामान्यपणे आपल्या प्रपंचातल्या अडचणी कुणाला तरी सांगाव्या, कुणीतरी त्याला त्या सोडवण्यासाठी मार्ग दाखवावा. आपण करतोच प्रयत्न. त्यामुळे अगदीच काय आपण परमेश्वराची आवश्यकता आपल्या प्रपंचातल्या प्रश्नांना नाही आहे असं नाही म्हणू शकत. तिथे सुद्धा आपल्याला त्याची गरज लागतेच. रोज आपण बाहेर जाताना सुद्धा देवाला चल रे बाबा माझ्याबरोबर म्हणतोच की नाही, कारण तो आपल्याबरोबर असला तर आपली सगळी कामं सुखरूप होणार याची आपल्याला गॅरंटी असते. तो परमेश्वर आहेच आहे आणि त्या प्रपंचातल्या सुद्धा उणीवा तोच आपल्या दूर करणार आहे. योग्य वेळेला योग्य ते आपल्याला सूचक पद्धतीनं सांगणार आहे. अशा सगळ्या गोष्टींचा विश्वास आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल असतो. त्यामुळे अगदीच काय भवसागर तरुण बिरून काय जायचं ते जाऊ, पण प्रपंचातल्या छोट्या छोट्या येणाऱ्या अडचणींनासुद्धा आपल्याला त्याची गरज आहे हे आपण मान्य करू. दुसरं असं असतं की किती जरी म्हटलं तरी मनामध्ये ना जरा वाईट विचार येतात. त्या वाईट विचारांपासून सुद्धा आपल्याला सावध करायला या परमेश्वराची आवश्यकता असते. जो परमेश्वर मानणारा आहे त्याला त्याचं थोडंसं भय वाटलं पाहिजे. आपल्या मनात जेव्हा खूप विचार येतात तेव्हा की असे मी माझ्या मनात काय विचार आले, देवाने मला अडवलं पाहिजे की असा नको विचार करू. आणि हे वाईट विचारांची भानगड अशी आहे की त्या वाईट विचारांना आपला परका भेद नसतो. आपल्या जवळच्या माणसाबद्दल सुद्धा वाईट विचार बनत येतो. तो हा असं का वागला, देला सोडून. त्यामुळे आपला परका हा भाव ह्या वाईट विचार मनात येताना राहत नाही. म्हणूनसुद्धा आपल्याला ईश्वराची किती छोट्या छोट्या कामांमध्ये आपल्याला परमेश्वराची गरज आहे. प्रापंचिक आहोत आपण, सामान्य मंडळी आपण आहोत. भले आपण मुमुक्षूकडे वाटचाल करतो आहोत, मान्य आहे, पण तरीसुद्धा अगदी भवसागर तरुण जायला परमेश्वराची आवश्यकता आहे. एवढ्यापुरताच की आपण तासभर नक्कीच वाचत नाही. छान बरं वाटावं मनाला, तास चांगला जावा, उरलेले 23 तास छान जातात, गेल्यावर उत्साहाने काम करतो वगैरे वगैरे. आपल्याला जे काही अनुभवाला येतात गोष्टी त्या आपण ठरवतो. तर यासाठी आपण सद्ग्रंथांच्या संतांच्या सहवासात जातो. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपल्या छोट्या छोट्या आनंदाच्या सुखाच्या समाधानाच्या गोष्टी असतात, दृश्य जगातल्या गोष्टी असतात, त्याच्यासाठीसुद्धा आपल्याला ईश्वराची गरज लागतेच. आणि मग हा जो विचारी माणूस आहे, तो विचारी माणूस हे जे करतो त्याच्यामध्ये कधीही बदल होणार नाही असा पण प्रयत्न करावा लागतो. कारण आपण असे चंचल आहोत की आत्ता आपल्या ईश्वरावर आपला विश्वास आहे, अगदी मान्य आहे, पण कधीतरी असं येतं काही देवदेव नाही जगामध्ये. मी आमच्या महाडचं नेहमी एक उदाहरण देते. आमच्याकडे महाडला वेलणकर पती पत्नी म्हणून राहायचे. ती वहिनी ज्या आमच्या होत्या त्या इतकं छान आमच्या राम मंदिराचं काम करायच्या. कुठलाही राम मंदिरातला छोटा मोठा उत्सव असू दे, यांचं उत्सवाच्या अगोदर अर्धा तास देवळात सगळं चकाचक झाडून पुसवून सतरंजा घालून आपल्या घरातल्यासारखं, आणि झाल्यानंतर सुद्धा सगळं आटपून जायच्या. हाऊसच होती त्यांना. अगदी हार आणतील, फुलं आणतील, सगळं कामं करायच्या. आणि असं अनेक वर्ष आम्ही बघत आलो, नाही असं नाही. परंतु काही वर्षांनी दुर्दैवाने अचानक काही दुखणं खोपणं नसताना वहिनी गेल्या. त्याबरोबर आमच्या श्रीयुत वेलणकरांनी त्या मंदिराकडे बघणं पण सोडून दिलं. काय केलं म्हणे, माझी इतकं देवाचं ती करत होती, असं झालंच कसं, आता ह्याला काय करावं. त्यामुळे विश्वास आहे देवावर, पण क्षणभरात अशी काही घटना घडते आणि आपला त्याच्यावरचा विश्वास उडून जातो. हे काही विचारी विवेकी माणसाचं लक्षण नाही. देवाने काही केलेलं नाहीत ह्या गोष्टी. प्रत्येकाचं ह्या अशा सगळ्या दृश्य जगातल्या गोष्टी असतात. आपल्या गजानन महाराजांची पोथी मुखोद्गत असणारे आपल्या पुण्यार्थी काकू, आता त्यांच्याकडे भेटायला गेलं की वाईट वाटतं हो. त्यांचं अजूनही मनातलं जात नाही की महाराजांनी असं केलंच कसं, माझ्या आधी त्यांना नेलंच कसं. त्याला काय उत्तर आहे आपल्याजवळ. आपल्याला पण माहिती आहे की खरोखरच दोघांच्या फिजिकल ह्याचा विचार केला तर आप्पा इतके चांगले होत, कडखर तब्येती होते, रोज असे मैलोन मैल चालायचे, सगळे कामं करायचे, नखात दुखलं नव्हतं हो का आप्पांच्या. आणि काकूनं सगळं होतं, डायबिटीस होता, ब्लड प्रेशर होतं, सगळं होतं. आणि त्यामुळे त्यांनी मनोमनी असं धरलंच होतं की हे असं उलटं नाहीच होणार, शक्यच नाही होणं, पण घडलं. आणि मग ईश्वराला मानणारी माणसंसुद्धा ते मनातलं काढूनच टाकू शकत नाहीत. इथे आपल्याला परमेश्वराची आवश्यकता आहे हे मान्य असूनसुद्धा विचारी विवेकी शहाणा माणूस असं जेव्हा
त्या विचाराशी राहत नाही आहे, त्यावेळेला असं वाटतं की अरे असं नाही होता कामा. म्हणून देवशोधन या समासामध्ये अशा बारीक बारीक गोष्टींनी समर्थाने आपल्याला पटवून दिलेलं आहे. आणि समर्थ या अशा माणसाला ते सांगतात की ज्ञानी माणसाची संगत मिळाली, संतांची संगत मिळाली, तर मग संतांची म्हणजे संत ग्रंथांची पण म्हणूया, तर अशी संगत मिळाली तर मग ह्या विचाराशी आपण जरा विवेकाने त्याच्याकडे त्या प्रश्नाकडे बघू शकतो. बरं असं आहे की प्रत्येकाला देव शोधावा लागतो. समर्थाला राम सापडला, मग आपल्याला पण सापडेल ना, पण तो आपला आपण शोधायला लागतो. त्याला मिळाला म्हणून आपोआप नाही मिळणार, त्याचा शोध आपला आपण घ्यायचा. म्हणून देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळे तरी सत्संग करावा म्हणजे कळे, असं समर्थ आपल्याला सांगतात की काय करावं, देवाला ओळखावं. हे कळण्यासाठी त्या देवाला ओळखा. आता ओळख द्यायची म्हणजे काय, आपल्याला माणसाची एकमेकांची ओळख करून देता येते, देवाची ओळख करून देणार, महाराजांची ओळख करून देता येईल, समर्थांचं चरित्र आपल्याला सांगता येईल, त्यांची ओळख आपल्याला करून देता येईल, एवढंच. प्रत्यक्ष काही आपल्याला कळणार नाही आहे. त्यामुळे देव ओळखावा आणि जन्म सार्थकची करावा. बरं, हे कळण्यासाठी समजा न कळे, देव ओळखता आला नाही तर मग काय करावं, सत्संग धरावा म्हणजे कळे. ते कळण्यासाठी काय करावं आपल्याला सांगून टाकलेलं आहे. तर असं जरा जमतं, त्यावेळेला आपले सगळे मनातले प्रश्न दूर होतात. असा 15व्या ओवीपासून समर्थांनी सांगितलं. पुढे 24व्या ओवीपासून 30व्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलं की संतांची चरित्र ऐकावीत, आत्मज्ञानी संतांची चरित्र ऐकावीत. कालच आमचा शांती प्राप्त व्हायचं, सुखसमाधान प्राप्त होण्यासाठी काय, तर आपण शांती ब्रह्मश्राव्य नाथांच्या चरित्रातली उदाहरणं देऊ शकतो. सगळ्याच संतांच्या जीवनामध्ये आपल्याला अशी उदाहरणं मिळतील, पण नाथांच्या जीवनामध्ये टोकाची शांती आपल्याला बघायला मिळते. काहीही आजूबाजूला झालं तरी त्यांची शांती जराही डळमळत नव्हती. आपण तर नेहमी उदाहरण देतो की एवढा यवन शेकडो वेळा त्यांच्या अंगावर थुंकला. आपण रस्त्याने चाललो आहे, शेजारून रिक्षा गेली आणि रिक्षेचा तो ड्रायव्हर थुंकला, आपण करणारच. तो गेला निघून, पण तरी त्याच्याबद्दलचा राग आपण व्यक्त करणारच, आपल्याला आवडणार नाही त्याची अशी कृती. पण नाथांच्या अंगावर शेकडो वेळा यवन थुंकला, ह्यांनी निदान चुकून तरी त्याच्या हातून झालं, त्यांनी मुद्दाम केलं आहे, अगदी झाडाआड थांबून नाथ आंघोळ करून देवळात जात आहे की थुंकलाच अंगावर, तरीही नाथांची शांती ढळली नाही. म्हणून त्यांना आपण शांती ब्रह्म म्हणतो. आपल्याला आता हे आत्मज्ञानी संतांची चरित्र का वाचायची, तर त्यांनी शांतीचा अनुभव घेताना काय काय केलं, कसं आचरण केलं ते निदान आठवायचं. आपण तसं करू शकणार नाही आहोत. ते करायला आपल्याला आत्ता तुमचं सगळ्यांचे चेहरे मला बघायला मिळालेच, जेव्हा आपण नाथांचं उदाहरण घेतो की नाहीच आपल्याला ते सहन होत. आणि नाथांना आपण का म्हणतो शांती ब्रह्म ते कळेल. परवा आपण नाथांचंच उदाहरण घेतलं, चोर आलेत घरामध्ये, पण तरी नाथ करू दे त्यांना चोरी, त्याला डिस्टर्ब नको करायला, त्याला काय न्यायचं ते नेऊ दे म्हणून झोपेचं सोंग घेऊन झोपले. पुन्हा एखादी कणगी राहिली ती पण घेऊन जा म्हणून त्यांना सांगितलं. हे शांती ब्रह्म की मी परत निर्माण करू शकेन, मला काही अवघड नाही आहे, मी परत माझी कोठी भरेल, सगळे देऊ दे. अन्नधान्याची चोरी करणं ह्याच्यासाठी त्याला अडवायचं कारण, असं शांती ब्रह्म. किती किती उदाहरणं आपल्याला त्यांची शांती ब्रह्माची देता येतात. त्यांचं म्हणूनच त्यांना तसं म्हटलं आहे की हे शांती समाधान आत्मज्ञानी संतांजवळच असतं. पण अशी टोकाची उदाहरणं दिली की मग आपल्याला थोडंसं तरी त्यातलं नाथांच्या चरित्रामध्ये आणखीन एक गंमतशीर गोष्ट कालच्या ह्याच्यामध्ये सांगितली, म्हणजे आपल्याला ती खरीसुद्धा वाटत नाही इतकी आपल्याला त्या म्हणजे त्याने एकदा पैठणमध्ये एक गरीब माणूस आला, ब्राह्मण होता, ब्राह्मण आणि गरीब हे कथेमध्ये असायचंच की ब्राह्मण आणि श्रीमंत असं कथेत कधीच नसतं की ब्राह्मण आणि दरिद्री. तर तो दरिद्री ब्राह्मण मदतीच्या इच्छेने नाथांकडे यायचा होता. आणि पैठणमध्ये येताना पूर्वी चालतच जावं लागायचं सगळीकडे. वेशीवरती टवाळ माणसं बसलेली होती पारावरती, आणि गावात हा नवीन माणूस येत आहे म्हटल्यावर त्याला टोकलं, कुठे चालला आहे,
तर म्हणाला नाथांकडे. गरीब होता बिचारा, खरं खरं कारण सांगून टाकलं की माझ्या मुलीचं लग्न करायचं, माझ्याजवळ पैसे नाही आहेत. नाथ मदत करतात, नाथ दान देतात, तर मी त्यांच्याकडे मदतीच्या याचनेला आलो आहे. कुठल्या बाजूला राहतात, नाथांचा वाडा कुठल्या दिशेला आहे, असं त्यांनी आपलं त्या टोळक्याला विचारलं. या टोळक्याला वाटलं बरा मिळाला आहे. मग त्यांनी म्हटलं तुम्हाला एक काम सांगतो, तुम्हाला किती पैसे पाहिजे, काय सांगितलं असेल त्यांनी आकडा. आम्ही देतो म्हणे तुम्हाला पैसे. नाथांकडे कशा झाला आहे, पण एक काम करा, नाथानं राग आणून दाखवा, मग मी तुम्हाला सगळे पैसे देतो. आता हा बुचकाळात पडला, म्हणाला असं आहे का, राग येण्याचं आहे, पण गैर वागलं तर राग येईलच. हा तर आपला अनुभव आहे. पोरांना आपण आपल्या घरातल्या पोरांचं काही गैर वागलं की आपण आलं की आमच्याकडे सीन असायचा की ते शाट टाकायचे, बोजे बूट टाकायचे आणि आईचा आधी ते जागेवर ठेवायचं. सुरुवात इथूनच शांती ब्रह्म कुठला. तर राग यायला आपल्याला किती बारीक बारीक गोष्टीसुद्धा पुरेशा असतात, काहीच लागत नाही. तर मग ह्यानं आलं की आपण काहीतरी वेडं वाकडं वागूया, म्हणजे नाथांना राग येईलच. म्हणून हा नाथांचं त्यांनी दिशा दाखवली, त्या दिशेने गेला, नाथांच्या वाड्यात गेला. नाथांची अशी रोजची पद्धत होती की दुपारच्या वेळेला जो कोणी येईल प्रवासी, त्या सगळ्यांना पंक्तीला जेवायला घ्यायचं. त्यामुळे हाही माणूस आला, नाथ म्हणाले ठीक आहे तुमचं काय असेल ते नंतर बोलू, आधी तुम्ही पायावर पाणी घ्या, जेवायला या. यांनी किती किती गैर गोष्टी करून बघितल्या. नाथ शांत होते. नाथाने अगदी शेजारच्या पंक्तीमध्ये शेजारचं पान या माणसाला दिलं. आता तर यांनी इतकी वाईट गोष्ट केली की गिरिजाबाई वाढतायत तर हा टोंकर उडी मारून त्यांच्या पाठीवरच म्हणे जाऊन बसला. आणि मग नाथ म्हणाले सांभाळून, हं गोपाळकृष्ण पाठीवर बसलाय. आणि गिरिजाबाई पण शांतपणे म्हणाल्या मला सवय आहे, हरिपंडिताला पाठीवर घेऊनच नाही का मी वाढत होते. आणि या दोघांचं हे पाहिलं आणि तो जो ब्राह्मण त्याच्या डोळ्यातून अश्रू आले आणि नाथांच्या पाया पडला. म्हणाला मी खूप मोठी चूक केली आहे, मी इतकं गैर वागूनसुद्धा तुम्हाला जराही राग आला नाही. आणि मग सगळी कथा त्यांनी मागे सांगितली. तरीही नाथ अगदी शांत होते. त्याला जे काही त्याला हवं होतं ती मदत त्यांनी केली. ही चरित्र वाचा, आत्मज्ञानी संतांची चरित्र वाचा, असं समर्थ आपल्याला 24 ते 30 ओव्यांमध्ये सांगतात. आपण आपली एक झलक म्हणून नाथांची उदाहरणं पाहिली. सगळ्याच संत चरित्रामध्ये आपल्याला असं दिसेल. तुकारामांचं नाही का, माळा चपलांच्या माळा गळ्यात घालतात पोटी आणि नाचतात, आणि हे पण त्यांच्याबरोबर नाचतात. का तर त्यांना आनंद मिळतो ना. अहो काय बघा ना, ते तिथे पाय भाजतात आणि चपला माझ्या गळ्यात, पण राग म्हणून नाही. आणि नाहीच म्हणजे हे उसणं अवसान नाही आहे, मनामध्येच कुणाही बदल, सगळं ईश्वरच. तर हे अशा टोकाच्या ज्या भूमिका आपण संत चरित्रात पाहतो त्या त्यांनी आपल्याला वाचायला सांगितल्या आहेत. आणि अशा संतांना ओळखावं. आधी आपल्याला हा वेळ लागतो. संत आपल्याला ओळखता येत नाही. ओळखले तरी ते सांगतात तसं आपण आचरण करत नाही, कारण ते सांगतात ते पटायला हवं ना आधी आपल्याला. त्यामुळे ते कसं वागतायत ते वागणं तर दूरच बात राहिली. ते सांगतात तसं पण आपण वागत नाही, आणि ते कसं वागतायत ते वागणं तर आपल्याला शक्यच नाही. पण तरी देखील समर्थ 7 ओव्यांमध्ये आपल्याला सांगतायत की जरा संत ओळखायला शिका. संत कसं आचरण ठेवतायत बघा, त्यांची चरित्र वाचा, त्यांच्या चरित्रातल्या प्रसंगांचा अभ्यास करा. मग त्याच्यातून आपल्याला सार कळेल, शाश्वत अशाश्वत काय आहे ते कळेल, खरा देव काय आहे तो आपल्याला कळेल. खरा देव जो आहे ना तो कधीही बदलत नाही, ही गोष्ट आपल्याला कळेल. आणि हे ज्याला समजलं की खरा देव कधीही बदलत नाही, म्हणजे आपण गमतीने म्हणतो ना, परवाच आपला विषय झाला की रोज वेगवेगळ्या देवळात जाणाऱ्या माणसाला लोक म्हणतात अरे काय तुझं चाललं आहे, सोमवारी शंकराला, मंगळवारी देवीला, बुधवारी पांडुरंगाला, गुरुवारी दत्ताला, कोणी जायचं नाही तुझ्या मदतीला धावून, एकाकडे जा ना, असं गमतीनं लोक एकमेकांना सांगत असतात. देव एकच आहे, तो वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर आहे. हा ज्याच्या मनात भाव पक्का आहे त्याला लोकांनी अशी टर उडवली तरी काहीच वाटणार नाही. तर म्हणाले मला बरं वाटतं ना, मी गर्दी चतुर्थीला मी गणपतीच्या देवळात जात नाही, मी चतुर्थीला शंकर रिकामा असतो तिकडे जातो, सोमवारी मी गणपतीला जातो कारण तिकडे तो रिकामा असतो, असं त्यांनी म्हटलं ते त्याला त्याचं काही वाटत नाही, कारण त्याला देव एकच आहे. आता देवळात गेलं किंवा नाही गेलं तरी त्याला खरा फरक पडत नाही, असं ज्याला कळलं आहे त्याला हा देव स्थिर असतो, देव एकच आहे हे कळेल. देव ही बदलणारी गोष्ट नाही, जसं आपण सद्गुरू ही बदलणारी गोष्ट नाही. बऱ्याचदा आपल्याला असे प्रश्न विचारले जातात, अहो आम्ही ना सज्जनगडावर घेतली आहे, अनुग्रह घेतला आहे पादुकांवर, पण माझ्या आता मनात आलं की गोंदवल्याला जावं. अहो सगळीकडे एकच आहे, तुम्ही गजानन महाराजांकडे जा, गोंदवल्याला जा, गडावर जा, सगळीकडे देव एकच आहे.
हे ज्याला पटलं आहे त्याच्या मनात असा संभ्रम येणार नाही की इकडे अनुग्रह घेतला आहे, मग आता मला सगळ्या जणी तिकडला अनुग्रह घ्यावा असं वाटतं. काही जरूर नाही आहे, सगळं एकच आहे. हे ज्याला कळलं आहे ते आपल्याला समर्थ ह्याच्यात सांगतात की ईश्वर सगळ्या ठिकाणी आहे, तो एकच एक आहे, सगळ्या लोकांच्यामध्ये भरलेला आहे. त्या परमात्म्याबद्दल ते संत नेमकं काय बोलत आहेत ते बघा की आपल्या सगळ्या मनातल्या शंका दूर होते. हे जे काही ज्ञान आपण सारखं म्हणतो आहे ते या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे. त्या परमात्म्याची ओळखण आपल्याला होणं हे महत्त्वाचं आहे. आपण पाहिलं आहे की आपण जे तयार झालेलो आहोत, पंचमहाभूत सोडून द्या, आपल्या शरीराचा विचार आहे, पण आपण ज्या सूक्ष्म देह ज्याला म्हणतात, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण येणार आहे आपल्याला पुढे, त्यातला जो सूक्ष्म देह आहे तो आपल्या ह्या ज्ञानेंद्रियामार्फत आपण ज्या सगळ्या गोष्टी घेतो त्यांनी झाल्या, म्हणजे ज्याला आपण भावना म्हणतो किंवा षड्रिपू म्हणतो, चांगले वाईट विचार सगळे म्हणतो, या सगळ्यांनी जे निर्माण झालेलं आहे ते सत्व रज तमानी झालेलं आहे. आपल्या ज्या स्वभाव ज्याला म्हणतो आपण ना की अमका माणूस खूप चांगल्या स्वभावाचा आहे, अमका त्याला मी सारखा राग येतो, असं जे आपण एकमेकांबद्दल बोलतो ते कसं तयार होतं, तर हा जो वेगळेपणा आपल्या सगळ्यांमध्ये आहे तो सत्वरज तमानी झालेला आहे. बाकी तर सगळ्या पंचमहाभूत आपल्यामध्ये आहेत, त्यामुळे आपण सगळेजणं आपले योग्य ठिकाणी डोळे, योग्य ठिकाणी कान, नाक, आपली शरीराची रचना सगळी बरोबर आहे. ठराविक वयापर्यंत आपली वाढ होते, 18, 20, 21 वर्षापर्यंत, मग वाढ थांबते, जेवढे आहोत तेवढेच आपण राहतो. ही सगळी जी काही रचना आहे ती रचना सगळ्यांची सारखी आहे, पण जी वेगळी आहे म्हणजे रागलो मध मत्सर आहेत, स्वभाव ज्याला म्हणतो ते आहेत, ते मात्र वेगवेगळे काय आहेत तर ते सत्वरजतमामुळे. कुठला गुण अधिक कमी आहे त्यावर आपला स्वभाव ठरतो. मग सात्विक वृत्तीचा माणूस आहे त्याच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येतो, आता आपण सगळेजण म्हटलं तर सात्विक वृत्तीचा आहोत, सद्ग्रंथांचा, संतांचा सत्संग घेणारी मंडळी ही सात्विक वृत्तीची असतात, म्हणूनच या प्रांतामध्ये येतात. त्यामुळे आपण आपल्याला म्हणायला हरकत नाही की आपण सगळे सात्विक प्रवृत्तीचे आहोत. पण आता समर्थ आपल्याला सांगणार आहेत, आता आपल्याला त्याच्याही पलीकडे जायचं आहे, कारण सात्विक गुण अधिक असणाऱ्यांच्या बाबतीतसुद्धा आपण सत्वगुणी आहोत याचा अहंकार होतो. तो पण होता कामा नये, म्हणून आपल्याला त्यांनी गुणातीत व्हायला सांगितलं आहे. आणि असे गुणातीत झालं म्हणजे सत्वरज तमाच्या पलीकडे आपण गेलो, त्याची आपण प्रचिती घेतली की मग आपल्याला कळेल की ते जीवनाचं सार्थक होणं जे समर्थ आपल्याला सांगतात ते म्हणजे ज्ञान आहे. त्याच्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे ती ज्ञान आहे. आपल्याला कुठल्या पोटभरू विद्येच्या बाबतीत समर्थ काही सांगत नाहीत, ते लागतंच आपल्याला करायला. अगदी काळाप्रमाणे त्या पोटभरू विद्यांमध्ये बदल पण झालेला आहे, त्यामुळे ते करायलाच हवं. जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत ते भरण्यासाठी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी करणं भागच आहे. पण हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला गुणातीत झाल्यावर प्राप्त होणार आहे. याचा अर्थच अगदी सोप्या भाषेत असं आहे की त्या देवाचा साक्षात्कार करून घ्यायला लागणारं जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला म्हणजे देवशोधन आहे. आता या ज्ञानानं आपलं सार्थक करून घेतलं असं आपण म्हटलं. आपलं पोटभरू विद्येचं जे ज्ञान आहे, आपण ज्या आपल्या नावापुढे डिग्र्या लिहितो त्या डिग्र्याने आपल्याला पैसे मिळवता येतील, गोष्ट बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा त्या प्रमाणात आपण वाढवतो. आता आपण आपल्या लहानपणाचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आपण जेव्हा आपली आधीची पिढी त्यांचं जे काही होतं, म्हणजे हल्ली म्हणी बदलतात लोक की आपल्या लहानपणी पद्धत होती अंथरूण पाहून पाय पसरावं, आता मुलं म्हणतात अंथरूण मोठं करावं, असं सांगतात आपल्याला. आता अंथरूण मोठं करावं म्हणजे काय, तेव्हा अंथरूण पाहून म्हणजे आपली जी काही मिळकत आहे त्या मिळकतीत काय भागेल तसं वागावं. आता ते म्हणतात मिळकत वाढवा, अशा पद्धतीनं म्हणीमध्ये बदल करतात. काही मर्यादित स्वरूपामध्ये ती गोष्ट बरोबर पण आहे, पण ते जे काही आहे ते त्याच्यासाठी लागणारं जे ज्ञान आहे ते इकडे उपयोगी नाही पडणार. त्यामुळे मग हे वाढवण्यापेक्षा तुकारामांनी वाढवलं का, बिचाऱ्यांनी सगळं देऊन टाकलं. जे दुष्काळ पडला तर नोंदणी होती कुणाला किती पैसे कर्जाऊ दिलेले आहेत त्या वया फाडून टाकल्या. माहिती आहे ना आपल्याला की दुष्काळ पडला ते लोक नाही आपल्याला ते पैसे परत करू शकणार, मग कशाला त्यांची नोंद आपण ठेवायची, फाडून टाकली कागद, नको म्हणाले तू परत करू नकोस पैसे आपले. अशा पद्धतीने या अशा पोटभरू गोष्टीसाठी संतांनी काहीच केलं नाही असं आपल्याला सांगा. आता त्या संतांची संगत आपल्याला धडा सांगतात समर्थ. आपण म्हणून हे कशाला करायचं, आधी आपलं सगळं बघायचं, उरला तर विचार दुसऱ्याचा करायचा, असं आपण आहोत. पण संत आपल्याला वेगळंच सांगतात. तो विचार आपल्याला इथे पण करायचा आहे की हे जे पोटभरू कलेचं ज्ञान आहे ते ज्ञान
किती मर्यादेपर्यंत आपण ठेवायचं आणि या ज्ञानाकडे केव्हा जायचं? तात्पर्य त्याचं असंच आहे की परमात्म्यामुळे जे काही आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे ते जे खरं ज्ञान आहे ते आपल्याला संतांच्या या चरित्रातून, संतांनी दाखवलेल्या मार्गातून मिळणार आहे. त्याच्यातून आपल्याला समाधान मिळणार आहे. हे पोटभरू विद्येचं जे ज्ञान आहे ना, किती करा, आता अंथरूण मोठं किती करायचं, पुन्हा वाढवायला लागेल, पुन्हा वाढवायला लागेल, त्याला काही मर्यादाच राहणार नाही. त्यामुळे तिकडलं काही समाधानाची गोष्ट नाही, त्यामुळे ते करू नये. हे सगळं आपल्याला सद्गुरू समजावून देऊ शकतो. भले तो प्रत्यक्ष देहरूपात नसला तरीही आपल्याला त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या वाङ्मयातून आपल्याला ते सावध करतात आणि ते आपल्याला हा मार्ग दाखवतात. पण काय आहे, समर्थांचा आवडता शब्द आहे करंटा. करंटा म्हणजे दुर्दैवी. समर्थ म्हणाला एवढं सगळं सांगितलं ना तरी काही करंटीच माणसं असतात. अशी जी दुर्दैवी माणसं असतात ते आपलं दैव उदयाला आणतच नाही. किती संतांची संगत मिळू दे, काही होऊ दे, ते करंटेच असतात. करंटेपणाची 3 लक्षणं आपल्याला पुढे शिकायचे आहेत. ते वेळा एक तर तो आळशी असतो, खादाड असतो, प्रचंड निद्रा येते, त्यामुळे त्याच्यातून काहीच घडत नाही. मग अशा करंटच्या माणसाला काय सांगत बसायचं? त्यामुळे त्याला ह्या देवाच्या शोधनाला वेळच राहत नाही, याच्यातच सगळा त्याचा वेळ जातो. त्या अशा दुर्दैवी माणसाबद्दल काय बोलायचं? आणि मग त्याच्यासाठी निरनिराळे दृष्टांत देतात. तर म्हणाले एखादा रोगी आहे, तो दुसऱ्याचा रोग बरा करणार आहे का? कारण त्या माणसाला किती सांगितलं तरी त्याला देव शोधता येणार नाही. तसा एखादा रोगीच आहे आणि एखादा रोगी दुसऱ्या रोग्याकडे गेला, तो काय बरा करणार? जाणकाराकडे जायला पाहिजे. किंवा ते म्हणतात एखादा भिकारी आहे, भिकाऱ्याकडे भीक मागायला गेला, काय त्याला मिळणार? समर्थ म्हणजे एका पुढे एक आपल्याला देतात. दारुडा आहे तर दारुडा दुसऱ्या दारुड्याकडे गेला तर हे तुझं कर्म वाईट आहे, तो कशाला सांगणार? तो पण पिणार आणि त्याला पण पाजणार. तर असं कुणाची संगत धरावी हे आपल्याला ठरलं पाहिजे. म्हणजे अशा कुमार्गाने जाणारी मंडळी जी आहेत, कुसंगी जी मंडळी आहेत, त्यांना कितीही काही सांगा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे सद्गुरू, सत्संग, सद्ग्रंथ यांच्याकडून आपल्याला करंटी माणसं असली तर हे सगळं मिळूनसुद्धा काही उपयोग होत नाही. आता हे तर आपल्याला नेहमी अनुभवायला येतंच. पायाशी गंगा आली तरी त्या गंगेत स्नान केलं जात नाही, मग काय करणार? हे करंटी पण आहे, दुर्दैव आहे की सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत पण नाहीच होत. गमतीचा भाग आहे पण आठवण होते सुनीताबाई आणि पुलं राजभर वाचला होता पुलंनी. आणि सुनीताबाई मानेचे व्यायाम करायला त्याचा वापर करायच्या, डोक्यावर घ्यायच्या. आणि हे काय माझ्यापुरतं मला एवढंच आहे, आता तो डोक्यावर ग्रंथ घेऊन त्या ग्रंथात तर तुझ्या डोक्यात काहीच शिरणार नाही, मुलं म्हणाले. तर मला नकोच आहे मला शिरायला, मला तो मानेच्या व्यायामालाच गमतीचा भाग सोडून देऊया. पण अशी मंडळी असतात, त्याला काय करावं? पण त्याच्यातला जे चांगलेपणा आहे तेवढा फक्त घ्यायचा, बाकी सोडून द्यायचं. पण जर का या अशा प्रकारच्या मंडळींना संत सहवास मिळाला तर मंडळी कुठल्या कुठे पोचतात. सगळ्या आपल्या ज्या काही म्हणजेच त्या भगवंताचं आपल्याकडे व्यवस्थित लक्ष असतं. देव शोधायचा आहे ना, तो देव सापडला ना की तो देव लपलेला आहे, त्याचं आपल्याकडे लक्ष आहे. जरा कृष्णाच्या लहानपणच्या गोष्टी आठवून बघा की त्याचं आपल्याकडे लक्ष आहे, आपण त्याला शोधतो आहे आणि तो आपल्याला मिळाला, तो बघतोच आहे आपल्याकडे, मग काही कमीच पडणार नाही आपल्याला. घरातल्या नातवंडांबरोबर आपण खेळतो की नाही लपाछपीचा खेळ, त्याला माहीत असतं आजी ह्या दाराच्या मागे आहे, पण तरी तो येताना डोकावून बघतो आणि बघ जो काही त्याला आनंद होतो आजी दिसल्यावर. माहीत नव्हतं का? माहीत नव्हतं, म्हणून तो येतानाच दपकत आलेला असतो. तसं आपलं आहे की तो देव कुठे आहे ते आपल्याला कळलं आहे. देवालाही आपल्याला आपण कुठे आहोत ते माहिती आहे, फक्त त्याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो आनंद ह्या देवशोधनामध्ये आपल्याला मिळतात आणि संतांमुळे तो आपल्याला आनंद मिळतो. म्हणून संतांचा शोध घ्यायला आपल्याला सांगतात. अनुग्रह मिळाला असला, सद्गुरू मिळाला असला, छानच गोष्ट आहे, पण ती पण मोठी काही अडचण नाही आहे. नाही मिळाला तरी सद्ग्रंथ आणि संत आपल्याला पुरेसे आहेत. श्रद्धापूर्वक त्या संतांना, सद्गुरूला शरण जावं, सद्ग्रंथांचा सहवास घ्यावा. ही जसं ईश्वराची आवश्यकता आहे ना तशी या गोष्टीची पण आवश्यकता आहे. आपल्याला कुठेतरी विश्वास टाकावा लागतो. हो, एकदम अशा गोष्टी घडत नाहीत. म्हणजे नाथांनी एक सद्गुरूचं रूपक लिहिलं आहे, विलक्षणच आहे. या संतांची कल्पना शक्ती असते ना ती अफाट असते. इतकं वेगळ्याच पद्धतीने नाथांनी सद्गुरूचं हे लिहिलं आहे की तो म्हणतो की आपण सगळेजण, प्रत्येक माणूस कसा आहे? भवरोगी आहे. आता हे रूपक म्हणून घ्यायचं आहे. हां, भवरोगी आपण आहोत आणि मग आपण काय करतो?
आपल्याला कुणीतरी वैद्य लागतो रोग दूर करायला. मग हा भवरोगी असणारे आपण सद्गुरूरूपी वैद्याकडे जातो. कल्पना करायची, आपण जर काही झालं की डॉक्टरकडे जातो, तसं आपण भवरोगी आहोत. आपल्याला हा भवसागर पार करून जायची इच्छा आहे. मग ते करण्यासाठी भवरोगी असणारा जाणार कुठे, तर सद्गुरूकडे. कारण सद्गुरू हा उत्तम वैद्य आहे त्याचा. तिथे जातो आणि सद्गुरू आहे, धन्वंतरी म्हटलं आहे त्याला. ईश्वराचा डॉक्टर आहे तो, त्यामुळे तो धन्वंतरी आहे. आणि मग नाथांनी वर्णन केलं आहे, ओम नमो सद्गुरू धन्वंतरी, ज्याची दृष्टीची निज म्हणजे त्या भगवंताची निज म्हणजे माझ्याकडे दृष्टी आहे. आपण डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टरनी आपल्याला तपासायचं असतं. इथे उलटंच आहे, आपण त्याच्याकडे जायचं पण तो आपल्याकडे बघतच असतो. त्यामुळे ईश्वराचं आपल्याकडे लक्षच असतं. तो वैद्य जणू की आपली वाटच बघत असतो आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन तो करणारच असतो. त्या वाचोनी संसारी भवरोग दूरी न होई, त्याच्याशिवाय आपला भवरोग दूर होणारच असतो. म्हणून ते आपल्याला सांगतायत की ह्या ईश्वररूपी वैद्याकडे जायचं म्हणजे आपला भवरोग दूर होईल. आणि मग त्या भवरोगाच्या म्हणजे आपण डॉक्टरकडे गेल्यावर काय काय होत आहे हे सांगायला लागतं ना आपल्याला, तसं तो भवरोगी आपली यादी देतो आपल्याला काय काय होत आहे ते. आपल्याकडे सगळे डॉक्टरांचे 2 प्रकार असतात. आपल्याकडे एक परांजपे डॉक्टर होते, आता नाही आहेत, पण ते काय करायचे, आपण गेलो ना काहीही सांगू नको, मी तपासतो आणि मी प्रश्न विचारतो, त्याची उत्तरं दे. तुला हे होत आहे का, हे होत आहे का, त्याची उत्तरं दे. तू नाही मला काही सांगायचं तुला काय होत आहे ते, असं रागवायचे. आणि आपल्याला काय वाटतं की आपण डॉक्टरला जाऊन सांगावं की डॉक्टर असं झालं. तो काय आता वेगळंच झालं आहे डॉक्टरांचा प्रकार, की आता त्यांना कागदावरती आपलं सगळं चित्र दिसल्याशिवाय ते आपल्याला काही औषध देऊच शकत नाही, की सगळ्याचं काय त्यांनी टेस्ट करू द्या मग बघू. पण पूर्वीचे डॉक्टर असे होते की ते चेक करायचे, अगदी नाडी बघून. परवा मी सांगितलं की आत्तासुद्धा आयुर्वेदाचे डॉक्टर नाडी बघतात. परवा माझी भाऊजं गेली डॉक्टरांकडे आणि त्यांनी नाडी बघितली आणि वहिनीकडे बघितलं आणि तिला म्हणाले, वहिनी सकाळी सकाळी शिळं खाल्ल्यात. ती चरकली, म्हणाले नाही हो 9च वाजले, मी अजून नाही नाश्ता केला, 8वा शिळं खाल्लं आहेत. मग म्हणाली हो चहाबरोबर बिस्किट खाल्लं. मग बिस्किट सगळ्यात शिळं म्हणाले. तर हे जे काही ज्ञान आहे हे ज्ञान असं डॉक्टरकडे असतंच. हा तर काय भवसागर घेऊन जाणार आहे, त्यामुळे ह्याच्याकडे तर सगळ्याच प्रकारचं ज्ञान आहे. तर आपण त्याला खरं काही सांगायची आवश्यकताच नाही. मग हा जो भवरोगी आहे त्याला काय काय होत आहे त्याची यादी हा भवरोगी देतो आहे, त्याला कळतेच आहे सगळ्याला. त्या आपल्या परमेश्वर रूपी वैद्याला हे सगळं माहितीच आहे. पण तरी नाथांनी एक यादी दिली की ह्या भवरोगाला काय काय होत आहे. तर तो म्हणतो आहे की तो उन्मादानं होरपळतो आहे. उन्माद शब्द आपल्याला कळतो, गर्व म्हणतो ना, तसं उन्माद झाला आहे त्याला, त्याची तो होरपळला आहे. द्वैत भावनेचा विकार आला आहे. जायचा ईश्वर आणि मी एकच आहे या बाजूला, पण आत्ता त्याचा जो द्वैत भाव आहे त्या द्वैत भावाने त्याच्या तोंडाची चवच गेली आहे. नाथ वर्णन करत आहेत की हा रोगी आपल्याकडे आला आहे, तो कसा कसा आला आहे. आता त्याचं तोंड कडू झालं आहे, काही खायला दिलं तरी तोंड कडू झालं आहे. मग हा भवरोगी त्याचं तोंड कडू झालं आहे म्हणून सगळ्यांशी कडूच बोलतो आहे, कोणाशीच प्रेमाने बोलत नाही. नाथांचा हा भवरोगी एक एक गोष्टी त्याच्या कशा होत आहेत. बरं, त्याला ज्या काही व्याधी आहेत त्या व्याधीच्या संधिपातामुळे तो विवेक करू शकत नाही, विचार करू शकत नाही. तो विवेक झुगारून दिला आहे त्यांनी की काय केलं की काय होतं हे आपल्याला कळलं आहे. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर एखादा पदार्थ खाल्ला तर आपल्याला नाही चालत आहे, तर विवेकाने तर ठरवायला पाहिजे की नाही घ्यायचं, ते त्याला कळतच नाही आहे. त्यामुळे त्याची व्याधी वाढली आहे. पुढे म्हणतात की वासनारूपी अरण्यात तो भटकतो आहे. वासना संपत नाहीत, मोह संपत नाहीत. आलाय गुलाबजाम छानपैकी काचेच्या मस्त बाऊलमध्ये गरम गरम, नाही चालणार माहिती आहे, 1 मैल चालून येऊ, असं जर केलं तर काय होणार. त्यामुळे ही वासना संपत नाही. त्या वासनारूपी अरण्यात अडकलं म्हणजे रस्ता न मिळणं, तसा तो अरण्यात अडकला आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे. आणि मग इच्छा पुष्कळ आहे पण सगळी मनोरथ संपले, त्या मनोरथाच्या चिखलात रुतला आहे. इच्छा कितीही असली तरी उपयोग काय त्याचा, असं नाथांचा हा भवरोगी अडकला आहे. पुढे म्हणतात संकल्प करतो मनामध्ये, मी असं करीन, मी तसं करीन, पण ते सगळं मृगजळात राहिलं आहे. मृगजळ काय असतं, खोटंच असतं. तसं याचे सगळे संकल्प खोटेच आहेत. आणि मग अशी माया सांगितली, भगवंतानीच निर्माण केली आहे. ही जी माया आहे या मायेच्या काटेरी झुडपानी त्याला ओरबाडलं आहे.
किती नाथांनी वेगवेगळ्या पद्धतीने हा भवरोगी आपल्यासमोर मांडला आहे. आणि मग त्याच्यातून त्याला सुटायचे लोभ आहे की ह्या काटे, जसं जसं तो सुटायचा प्रयत्न करतायत तसं तसं त्याला काटे आणखीन बोसत आहेत, लोभरूपी काटे बोसत आहेत. विलासरूपी मदानी बेभाम झाला आहे, किती किती काय काय झालं आहे. स्वाभाविकच सगळी ज्ञानशक्ती क्षीण होऊन गेली आहे. असं त्यांनी खूप मोठं एक विलक्षण असं भवरोग्याचं वर्णन करणारं रूपक तयार केलेलं आहे. सगळ्या ह्याच्यात शिरत नाही, पण त्या भवरोग्याला सुद्धा म्हणजे बुद्धा काय असा जरी असला तरी तो मुक्त होऊ शकतो. मग अशी जसं म्हटलं करंटा जरी असला तरी त्याची एक जागा अशी येते की त्यांनी जर परमात्म्याला ओळखायचं ठरवलं आणि तो सत्संगामध्ये सद्ग्रंथामध्ये आला तर तो करंटे पण त्याचं जातं. तसा हा भवरोगीसुद्धा योग्य वैद्याकडे आला आहे. त्यामुळे हे सगळं जरी त्याचं असलं तरी सगळे त्याचे दुखणं बरं होणार आहे आणि तो चांगला बरा होणार आहे. ह्या भवरोग्याला सुद्धा तो रोगमुक्त करणार आहे, कारण तो योग्य वैद्याकडे आला आहे ना, भगवंतरूपी वैद्याकडे आला आहे, त्यामुळे तो रोगमुक्त होणार आहे. नाथ वर्णन करतात, सद्गुरू विण ब्रह्मज्ञान सर्वथा नभे नभे जाण, हे उपनिषदार्थे प्रमाण परमनिर्वाण साधिले. संत सांगतात ना त्याला काहीतरी प्रमाण असतं. अगदी वेदांपासून उपनिषदांपासून ज्या गोष्टी आल्या त्याच ते सांगत असतात. आपल्याला त्या वेगळ्या वेगळ्या रंगाच्या वेगळ्या वेगळ्या आकाराच्या औषधाच्या बाटल्यातून द्यावं लागतं. म्हणजे ते आकर्षित केलं तर आपण ते घेतो ना, नाही तर कसं घेणार. नाहीतर ग्रंथ आपापल्या सगळ्यांच्या घरी आहे, आपण कशाला वेळ मोडून इथे येतो आहे. पण आपण काय येतो की आपल्याला समूहात आलं की काहीतरी तो विषय चटकन समजतो. आपण घरी तासभर वाचलं तर आपल्याला असं वाटतं नाही बाबा आता राहू दे, बास बघूया नंतर, मग आपण नाही वाचत. म्हणून आपल्याला ते सांगतायत की हे सगळं ब्रह्मज्ञान जे आहे ते काय होतं तर हे सगळं ब्रह्मज्ञान संतांनी आपल्याला गोड भाषेमध्ये काढून दिलं आहे, गोरसं करून दिलेलं आहे आणि म्हणून ते आपल्याला आवडतात. आपल्याला होतं असं की सूर्यप्रकाश आहे, आपल्याला दृष्टी छान दिली आहे, पण तरी देखील आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आपली गडबड होते. समर्थ आपल्याला सांगतात आणि मग ह्याच्यात आपल्याला सद्गुरूचं महत्त्व सांगण्यासाठी त्याची 10 लक्षणं आपल्याला जाता जाता, आता ते पुढे सद्गुरू एकदा सद्गुरू स्तवनात सांगून झालेच आहे. सद्गुरूची लक्षणं आपल्याला पूर्वी पण 5व्या दशकात झाली आहेत. गुरु कसा असावा कसा नसावा ते आपण पाहिलं आहे, त्यामुळे नव्याने काही सांगणार नाही, पण जाता जाता सद्गुरूची आवश्यकता काय आहे ते पण आपल्याला सांगतात. सद्गुरू कसा असावा तर ब्रह्मज्ञानी असावा. एकानी अनुग्रह इथे घेतला आहे आणि मग ती माझी मैत्रीण आहे, ती म्हणाली चल गं मी पण तुला नेते, मला वाटतं आहे का, हा विचार करावा आणि ब्रह्मज्ञानी असणाऱ्या सद्गुरूकडे जावं. म्हणून तो तपासून घ्यावा. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णाला किती वेळा तपासलं, कितीतरी वेळा तपासलं, तपासून त्यांनी घेतलं. म्हणजे सद्गुरूंनी शिष्याची तपासणी करावी हे ठीक आहे हो, पण शिष्यसुद्धा सद्गुरूची तपासणी करतो की हा जसं बोलतो आहे तसं वागतो का, तर तो सद्गुरू. तर अशा पद्धतीने सद्गुरू ज्ञानी आहे, सद्गुरू ब्रह्मज्ञानी आहे हे आपण ओळखावं आणि सद्गुरू करावा, ती आवश्यकता आहे. दुसरं त्याच्या सहवासात गेलो. आता सहवासात म्हणायचं म्हणजे त्याच्या सद्ग्रंथांच्या अभ्यासात आपण गेलो की आपल्या मनातला सगळा संशय दूर झालाच पाहिजे. म्हणजे मग आपली बरोबर आहे, योग्य ठिकाणी आपण चाललो आहे असं होईल. त्यामुळे सद्ग्रंथांचा अभ्यास करताना मनातला संशय पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. एक विश्वास त्या संतांबद्दल त्या सद्गुरूबद्दल आपल्याला वाटला पाहिजे. हे दुसरं लक्षण समर्थ आपल्याला सद्गुरूंबद्दल सांगतात. पुढे म्हणतात की लोकांसाठी आपलं वावरणं हे बरोबर आहे, देहस्वरूप असतं. आपण लोकांमध्ये जेव्हा मिसळतो तेव्हा आपल्याला काहीतरी एक परिचय आहे, आपल्याला आपल्या देहाला काहीतरी नाव आहे, हे बरोबर आहे. पण जेव्हा सद्गुरूच्या ठिकाणी आपण जातो तिथे म्हटलं आपण स्वरूपाचा विचार करावा. तिथे माझं जे हे बाह्य नामरूप आहे ते बाजूला करावं. मी कोणीतरी आहे ही माझी ओळखण तिथे काही आवश्यक नाही आहे. सद्गुरूच्या ठिकाणी आपल्या स्वरूपाच्या म्हणजे परब्रह्माच्या साक्षात्कारासाठी आपण जातो आहे त्या स्वरूपाली जावं. की मी कदाचित मनामध्ये विचार करावा की आत्ता हे आपण बाह्यरूप हा सदरा आहे आपला, हे शरीर म्हणजे आपले कपडे आहेत आणि ते आपण घालून आलेलो आहोत. याच्यापूर्वी पण अनेक रूपं घेऊन आपण आलो असू, यानंतरसुद्धा आपण अनेक रूपं घेऊन येऊ, हा विचार करावा आणि सद्गुरूपुढे जावं. दुसरं असं की सद्गुरूजवळ प्रबळ वैराग्य असलं पाहिजे, तर तो आपल्याला काही सांगेल ना. गमतीने असतात की आमच्या लहानपणी ऐकलेली गोष्ट आहे, खरी खोटी काय असेल की माहीत नाही. आमच्या पूर्वी खेडेगावातून अंगात येणं प्रकरण खूप असायचं. तर आमच्या
गावी एका बाईच्या अंगात यायचं आणि तिच्याबद्दल ह्या आमच्या आयांच्या मैत्रिणी एकमेकींशी बोलायच्या. अगं म्हणे काय आहे अंगात येतं ना तिच्या, सांगताना सांगते माझ्या मुलीच्या पायातल्या आकाराचे पैंजण द्या. असं काय देवीला लागतात का? हे काय म्हणायचं असं, हे काही वैराग्याचं लक्षण नाही. त्या काही मिळावं म्हणून का या गोष्टी करायच्या. तर अशा काही गोष्टी ऐकल्या की असं वाटतं की खरं काय खोटं काय असतं, हे असं काही मी अंगात येणं खरं आहे का, असं आपल्याला संभ्रम वाटायला लागतात. म्हणून वैराग्य असणारा सद्गुरू असला पाहिजे. त्या सद्गुरूकडे गेल्यावर आपल्याला कळलं पाहिजे की खरोखरच एक कंकण फेकल्यावर दुसरं फेकून दिलं, त्याच्यात अडकलं नाही, कुठे गेलं तिकडे गेलं म्हणाला, असं असलं पाहिजे. उदासीनता असली, उदासीनता याचा अर्थ अलिप्तपण असलं पाहिजे. तो सद्गुरूच कुठे अडकतो आहे, हा माझा शिष्य वेगळा, हा माझा शिष्य वेगळा, असं त्याच्या आचरणात कुठे दिसता कामा नये. त्याचं आचरण सगळ्यांशी समानशील असलं पाहिजे. नाही तर असतं ना संप्रदायामध्ये असं आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं, अमकी अमकी मंडळी अमक्या संप्रदायातली, मग ती बाकीच्यांपासून वेगळी, असं सद्गुरूच्या ठिकाणी नसतं. सद्गुरूला सगळे सारखे असतात. अंतर्बाह्य त्याचं आचरण निर्मळ असायला हवं. सगळी आपल्याला सद्गुरूच्या लक्षणामध्ये पूर्वी झालेली आहेत आणि त्यांनी या हरिमुख यांनी जागरण लोकांमध्ये करावं. जो सद्गुरू आहे त्या सद्गुरूंनी अशा पद्धतीने आपण निरूपणाने ते जागरण करावं. बाकी सारासार विचार हे आपल्याला कळलेलंच आहे, ते करावं. त्याला जगाच्या उद्धाराची तळमळ असावी. येणाऱ्या प्रत्येकाला आपल्यामुळे काहीतरी उपयोग व्हावा असं त्याच्या मनात असावं. आणि एका नवविधा भक्तीचं जे साधनं म्हणून आपण जे म्हणतो आहे त्या आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाणारा हा सद्गुरू असावा. अशी सगळी लक्षणं जाता जाता त्यांनी आपल्याला सांगितले आहेत. आपण 5व्या दशकातल्या दुसऱ्या समासात ही सगळी गुरुलक्षणं पाहिली आहेत, काही पाहिली नाहीत असं नाही. कसा गुरु असावा कसा नसावा ह्याचा पण विचार केला आहे. पूर्ण निष्ठा असली ना की मगच आपल्याला सद्गुरू आणि सत्शिष्याचं नातं काय ते कळतं. मला नेहमी असं वाटतं की ते तुकाई चैतन्यांनी काय परीक्षा घेतली होती गोंदवलेकर महाराजांची. म्हणजे त्या ठिकाणी आपण कल्पना करू शकतो की असं कुणी आपल्याला समजा सांगितलं तर आपली कितीही जरी निष्ठा असली तरी आपण असं करू का. तुकाई चैतन्यांनी सांगितलं, आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की शेतामध्ये काम करणारे लोक होते, बाजूला एका दुपट्यावरती बाळ झोपलेलं होतं आणि म्हणाले खड्डा खण. त्यांनी बिचारीने खड्डा खणला, माती बाहेर काढली. आता ते बाळ कुणाचं तरी बाळ, आणि ते म्हणजे त्या खड्ड्यात ठेव, आणि काही नाही शांतपणानं महाराजांनी सगळं केलं. आता महाराज खायचे लक्षणं ना, कुणाचं तरी पोर आणि असं खड्ड्यात ठेवा, मातीवरती टाका, वरती फळी ठेव आणि बस म्हणे रामनामाला. पण त्यांची पक्की निष्ठा होती की जे सांगता आहे ते मला कितीही जरी लोकांनी मारू दे, लोकांनी मारलंच. महाराजाला काय बरोबर आहे, कुणाचं तरी पोर असं खड्ड्यात घालून वरती माती टाकलं कोण ऐकून घेईल. पण ते सगळं शांतपणाने महाराज सही केलं, कारण त्यांना माहीत होतं की तुकाई चैतन्यांच्या जवळ एवढी शक्ती आहे की ते पोर सुखरूप बाहेर येणार आहे. आता आपल्याला असं कुणी आधी सांगितलं तरीही आपण अशा गोष्टी काही करू शकणार नाही, कारण आपली निष्ठाच नाही ना तशी. आपण कसं आहे, आपल्याला आपण अलिप्तपणा ठेवून जे काय बा ठीक आहे तुम्ही ठीक आम्ही ठीक इतपत आपलं ठीक आहे असं, किंवा छाती उडाली आणि आपली कल्याणाने उडी मारावी, खाली धादांत दिसत आहे आपल्याला एवढी दरी हजारो फूट, की आपलं काय होणार आहे. पण आपलं काय होणार आहे ह्याची काळजी यांना आहे अशी खात्री असल्यामुळे मारली उडी आणि सुखरूप अगदी 20-25 फुटावर असणाऱ्या एका डोंगराच्या ह्याच्यावर सुखरूप उतरला. काही नखाला सुद्धा काही झालं नाही. शंकराचार्यांची गोष्ट सांगतात, शंकराचार्याला लोकांनी असं म्हटलं की तुम्ही सारखं असं म्हणता की भगवंत सगळं करेल, देवावर माझी निष्ठा आहे, देव करेल, या डोंगरावर उडी मारून दाखवा. लोक जेव्हा अशा येतात ना, समुदायाने अशी परीक्षा घेतात ना, तेव्हा आचार्य लहान होते, आचार्यांपुढे काही इलाज चालला नाही आणि म्हणून आचार्य शिखरावर चढले आणि उडी मारली. काही नाही झालं, सुखरूप खाली आले. जरा धोतर काट्यामध्ये अडकलं आणि तेवढं फक्त फाटलं. पण जेव्हा बसले साधनेला तेव्हा भगवंताला विचारलं की एवढं तरी का झालं, एवढं तरी माझं धोतर तरी का काट्यात अडकावं. तेव्हा भगवंताने सांगितलं की वरती उडी मारण्यापूर्वी काय प्रार्थना केलीस. मग म्हणाले प्रार्थना अशी केली की भगवंता माझी तुझ्या निष्ठा आहे, तू असलास तर मला सुखरूप खाली कर, लोक माझी परीक्षा बघतायत. जर तर म्हणालंस ना तेवढ्यापुरतं अडकवलं. निष्ठा असेल, खात्री असेल तर काही नाही होणार. अशी निष्ठा काही आपली नसते, पण सद्गुरू ती निष्ठा आपल्याला सांगतो आहे. असं अनंत आपल्याला उदाहरणं संत चरित्रामध्ये मिळतील की त्यांची निष्ठा असल्यामुळे ते सुखरूप झाले. समर्थ तर किती परीक्षा घ्यायचे,
समर्थांचं चरित्र वाचलं की असं वाटतं की त्या 1200-1400 मठ, त्यातली ती तरुण मुलं आणि त्या तरुण मुलांची निष्ठा वाढवायची. काय गुडघ्याला बांधून ठेवली जखम, वरती रक्त आलाय दाखवलं आणि म्हणाले काही नाही, सगळे वैद्य झाले, सगळे उपचार झाले, गळू काही माझं बरं होत नाही आहे. एकच उपाय आहे, ते तोंडाने चोखलं तर बरं होणार आहे. कोण नाही हो असं काही करायला गाडलं, कोणी नाही करणार. कल्याण हा निष्ठावान सेवक होता. तो म्हणाला तुम्हाला बरं वाटणार आहे ना, माझं काही होऊन दे. आणि त्यांनी चोखलं आणि छानपैकी हा आनंदाने चेहऱ्यावर हसतोय. हापूस तांबा एवढा बांधून ठेवला होता गुडघ्यावर, छानपैकी रस मिळाला त्याला आणि खुश झाला. मुलांच्या परीक्षा अशाच त्यांनी घेतल्या की निष्ठा वाढवण्यासाठी काय करावं, पुढे समोर लहान मुलं आहेत ना समोर, त्यावेळी अशाच गोष्टी कराव्या लागल्या. पण तरी देखील समर्थांचा कल्याण एकच झाला, निवृत्तींचा ज्ञानेश्वर एकच झाला, रामकृष्णांचा विवेकानंद एकच झाला. निष्ठा किती, बाकी तुमच्या आमच्यासारखेच आहेत सगळे, आपण फक्त त्यांच्या गोष्टी ऐकायच्या, पण तसं आपल्याला नाही जमणार. म्हणून आपल्याला जाता जाता देव शोधायचा, तो कुठे कुठे शोधायचा त्याची आपल्याला ही दिली आहे. शिष्य श्रवणी कवळ करी असं म्हणतं आहे. कवळ म्हणजे घास, जसं आई असते ना लहान मुलाला योग्य पद्धतीनं छोटा छोटा घासानेच भरवते, तसं हे सद्गुरू शिष्याला योग्य पद्धतीने घासाघासानेच भरवतात. म्हणून त्यांचा हात धरायचा, परमात्म्यापर्यंत आपण पोचतो आणि मग देव आपल्याला शोधता येतोच येतो असं आपल्याला समर्थ खात्रीने सांगते. उरलेल्या सगळ्या दशकामध्ये हाच विषय आपल्याला येणार आहे वेगवेगळ्या पद्धतीनं. आपण बुधवारी बघूया. तव स्मरण संतत स्फुरणदाय्या घडो, त्वदीय गुणकीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो, स्वदेशहित रक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनु ही देश काजी पडो. जय जय गुरुदेव.